नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे. नुकतंच 26 जानेवारी 2026 अत्यंत थाटामाटात दिल्लीतील कर्तव्य पथावर पार पडला. नेमकं ध्वजारोहण आणि ध्वजवंदन नेमकं कधी आणि केव्हा केलं जातं याची माहिती देणार आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओच्या मुख्य विषयाला. ध्वजारोहण कधी केलं जातं तर स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केलं जातं. म्हणजेच ध्वज जेव्हा खालून वरच्या दिशेने येतो त्याला ध्वजारोहण होतं. म्हणजेच ध्वज जेव्हा खालून वरच्या दिशेने येतो तेव्हा त्याला ध्वजारोहण असे म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरती पंतप्रधान हे ध्वजारोहण करत असतात. ही महत्वाची माहिती आहे. आणि ध्वजवंदन नेमकं कधी केलं जातं तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा फडकवला जातो. हे संविधान लागू होण्याचे आणि राष्ट्राच्या एकतेचे प्रतीक मानले जाते. याला ध्वजवंदन असे म्हणतात. प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर देशाचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी यावर्षीचं ध्वजवंदन केलं होतं. म्हणजेच ध्वजवंदन हे दिल्लीच्या कर्तव्य पथावरती राष्ट्रपती जे कोणी असतील पदावरती कार्यरत तेच व्यक्ती ध्वजवंदन हे करत असतात. अशा रीतीने आज आपण विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणजेच ध्वजारोहण आणि ध्वजवंदन नेमकं कधी आणि केव्हा आणि कोण करतं याची माहिती देण्याचा आजचा प्रयत्न केला. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला जास्त असतो विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.